गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आत्ता वाजले सकाळचे 7:30. म्हणजे आम्ही उठलो होतो अराउंड, हे बघा चल मला कुठे गेलं बरं. अरे हां, ओके. तर बघा आता म्हणजे 7:30 वाजले. आम्ही उठलो तर अराउंड मला वाटते पावणे 7ला उठलेलो. किती छान सकाळ झाली आहे. आज आहे शनिवार, सुट्टीच्या दिवशी. आता तुम्ही विचार करत असाल ही सुट्टीच्या दिवशी एवढं लवकर का उठली. साधारण आम्ही आज उठतो खूप लेट, अराऊंड 8-8:30ला आम्ही उठतो. पण आज असं झालं आहे की घरात झुरळं जास्त झाली आहे. जसं आम्ही दुबईवरून आलो इकडे, नुसती मला किचनमध्ये झुरळच दिसतात. ते मस्त फिरतात, ते एन्जॉय करताय. तर आज आम्ही ठरवलं की पेस्ट कंट्रोल करायचं. म्हणजे आज आम्ही पेस्ट कंट्रोल केलं की उद्या सगळी भांडी वगैरे लावून स्वच्छ करून भांडी लावायला टाईम भेटू शकतो. शनिवार रविवार दोन्हीचा यूज होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आजच करायचं. तर पेस्ट कंट्रोलवाले येणारे आता पुढच्या 1 तासांनी. अजून एकही सामान आम्ही काढलेलं नाही आहे. आवराआवरच सुरू आहे आमची. तर आता जेव्हा इंद्रजित सगळंचा फ्रेश होऊन वगैरे आता येईल बाहेर, तेव्हा आम्ही आता सगळी पटापटापटा भांडी जी आहेत आमची ती सगळी काढून इथे ठेवणार आहोत. आता तुम्ही म्हणत असाल पेस्ट कंट्रोल करताय, चिनू पण आहे घरी, तर डोंट वरी. आम्ही जे प्रोडक्ट सिलेक्ट केलं त्यासाठी हर्बलचाच यूज केलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की लहान मुलांना काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त किचन तुम्ही 2-3 तास वापरू शकत नाही. पण रिस्क नको म्हणून आम्ही एक डिसिजन घेतला आहे की आम्ही जेव्हा पेस्ट कंट्रोल कंप्लीट होऊन जाईल तेव्हा आम्ही जाणार इंद्रजीतच्या बहिणीच्या घरी राहायला 1 दिवसासाठी फक्त. असा आमचा प्लॅन, तर बेसिक प्लॅन आहे. किती छान वाटतंय. सकाळ थंडवा बाहेर आहे. आज रात्री खूपच गरम होतं पुण्यामध्ये, म्हणजे माझ्या या एरियात तरी. आणि आज बघा किती छान थंड वाटतंय. पूर्ण तू तिकडचं बघा माझा संसार. सगळी भांडी आम्ही काढली इकडे, किचनची वगैरे सगळी. इथे खालचं काढावं लागेल, हे वाला नाही का, तर ते राहिले ते काढूया. किचनला पूर्ण ओव्हरऑल स्प्रे करणार आहे. काय ना खेळणीच्या बॉक्सला ते फुकणच द्यावं लागेल मग. आणि इथे त्यांनी ते क्रीम कसलं तरी आहे ते लावणार आहे. हे सगळं आम्ही मोकळं केलं आहे बघा. हे इथलं सगळं मोकळं केलं आहे. सगळी डबडी फेकून देणार जी लागत नाही ती एक्स्ट्राची. आत्ता वाजली करेक्ट 8:30. 1 तासात झालं पण नाही ना, सगळं काढून वगैरे झालं. पण कुठं अजून काय काढायचं आहे? तेवढं फक्त ते खालचंच राहिले, आता बाकी सगळं झालंच आहे. वास तर येते थोडासा किंचित. है ना, तुला आला की नाही? ते बॉक्सला पण लावले पाहिजेलच रे, त्यातच लय असतात असे. लावूनच नाही दिला. आता आम्ही बॅग पॅक करून चाललो आहे. कुठे तुम्ही विचार करत असेल एवढी बॅग पॅक का केली आहे, कुठं निघाला? तर आम्ही चाललो आहे इंद्रजीतच्या बहिणीकडे, फक्त आजची रात्र झोपण्यासाठी. कारण की घरात जो आहे रॉकेलचा, त्या केमिकलचा थोडासा वास सुटलेला आहे. म्हणजे आता तर आम्हाला वाटते आम्ही यूज टू झाला असेल, त्यामुळे एवढा काय म्हणजे वास येत नाही आहे. पण थोडा तरी वास म्हणजे घरात आहेच अजून सुद्धा.
आणि घर एकदमच घाण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चिनूला इथे सोडणं म्हणजे नाही नकोच, आम्ही म्हणून डिसिजन घेतला की आम्ही आता जावं. आवरून वगैरे झाले, आमचं आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आता आम्ही निघालो त्याच्या बहिणीकडे, दीदीकडे. इथे जवळच असतात, पुण्यातच असतात त्या, त्यामुळे म्हटलं चला एक दिवस त्यांच्याकडे राहूया. त्या पण खूप वेळा आम्हाला फोर्स करत होते की एक दिवस तुम्ही राहायला या, या निमित्तानं. तरी ॲक्च्युली आम्ही त्यांच्याकडे राहायलाच चाललोय. बघू शकता आता कसला छानसा पसारा. हा आहे माझा ॲक्च्युली संसार, जो की हॉलमध्येच बसला आहे व्यवस्थित. एवढीच भांडी आहे माझ्याकडे, जास्त भांडी नाही आहे. आणि उद्या मी आता माझी मगाशी कामाला आली, तिला पण म्हटलं पुसू नको, उद्याच डायरेक्ट सगळे जे काय आपण बघूया. तर उद्या एकदम हेक्टिक आहे ना. आजचा व्लॉग तर कंटिन्यू बघा, आजचा एकदमच मस्त हेक्टिक डे आहे. आता आम्ही बघितलं पण इथे एकदम बघायची जाडमध्ये आहे. जाड मला नको आहे, थोडंसं बारीकमध्ये असलं तर छान दिसतंय की नाही. हे बघा किती जाड आहे गळ्यातलं. हे छोटे तिळगुळ. मला हे दागिने आत्ता भेटले, जे की याची प्राईज आहे 100 रुपये. बाकी सेम असे होते ते महाग होते, म्हणजे 200 रुपयाला डबल प्राईज. आम्ही ब्लॅक कलरची पतंग घेतली. मला ॲक्च्युली प्लेन ब्लॅक हवी ती, पण ती नाही भेटली. हळू तुझ्या हातात घेतलीस तू, हळू. अवघे काही मिनिटामध्येच मी झाली आहे तयार. खूपच सिंपल, जास्त काही वापरलंच नाही, काय लावलंच नाही. जस्ट कॉम्पॅक्ट लावली आहे आणि काजळ लावले, लिपस्टिक. हां, तुम्ही मला खूप जणांनी मला विचारलं की तू कुठली लिपस्टिक यूज करते. तर मी वापरते लॅक्मे 95 न्यूड क्युशन लिपस्टिक, जी की खूप छान दिसते. हे बघा मस्त दिसते एकदम. तर तुम्ही पण ही वापरू शकतात. ऑनलाईन मी घेतली होती नायकावरनं. ते बाजूबंद आहे, हे हाताचे पंखा बंद कर. पायाचं नाही, दंडाचं आहे ते. किसी ने ग्रुप पे डाला था कि आज हम लोग स्पेशली वॉक करने के लिए सोसाइटी में निकले कि कोई कर रहा है कि एक दिन किया और ये लोग ही सर के ऊपर जो मला माहिती काय डोक्यात इथे लावून बरोबर असं वो कुछ भी लगा हो तेवढंच घालून मला कधी तेच असतं, ती काहीच नसते. स्वामी तू पण टाक. ती वाटते चिनू या आहे आमच्या दीदी, जिथं मी आली आहे बघा. चिनू इकडे बघ. हॅलो एव्हरीवन, आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि आज आहे दुसरा दिवस, नेक्स्ट डे. आज आहे रविवार. आले वाटतं इंदर. घरची हालत दाखवते मी तुम्हाला पेस्ट कंट्रोल केल्यानंतरची. हे बघा घर एकदम असं घाण कसंही झालेलं आहे. इथं सगळं सामान तुम्हाला दिसेल, सगळं सामान इथे पडले आणि वास पण
खूप जास्त येतो आहे. मी तर रिकमेंड करेल की ज्यांनी पेस्ट कंट्रोल घरी केलं असेल तर त्यांनी घरात रात्री राहूच नाही. आणि माझ्याकडनं एवढं शक्य नाही सगळं पुसणं वगैरे, तर म्हणून आम्ही एक काय केलं, अर्बन क्लॅब आहे तिथून आम्ही सर्विस बुक केली, किचन क्लिनिंग सर्विस. आता ते आले ते, तर त्यांना मी पहिले सांगते काय काय सगळं क्लीन करायचं. चिनूला आम्ही दीदीकडेच ठेवले आज ना, म्हणजे आत्तासाठी फक्त. सकाळी सकाळी ती पण झोपली आहे, त्यामुळेच आम्ही 8:30ची सकाळची सर्विस घेतली होती. अशा पद्धतीने स्पिनिंग होतं आहे, सगळं स्पिन केलं जातं. झोप आली, मला तेवढी झोप आली आहे. सकाळी आज मला वाटते 7:30ला आम्ही उठलो. काय माहिती, पण झोपच आमची कंप्लीट होत नाही आहे. एवढं 7:30ला उठणंच मला कधी झालं नाही. कशी झोप येते. ते इंडक्शनचा वापर बघा किती जास्त होतो. तुमच्या घरात लहान पोरं असेल ते इंडक्शन असूच द्यावं, कारण की किचनात तर आम्हाला वापरता येत नाही आहे. हा पसारा तर काय, तो तर असणारच इकडे तिकडे. आता सगळं आवरायचं अजून. पण चहा आता मस्त बनवते मी. दूध होतं फ्रीजमध्ये, चहा आता इथं म्हणजे बेडरूममध्ये येऊन चहा बनवतो, चहा पितो, थोडं फ्रेश होतो. आता चिनू, आता वाजले 10, मला माहीत नाही चिनू उठली का नाही. ते आता उठेल 1-2 तासाने. पटकन हे कामं उरकून मी तिकडं पळणार आहे. पिल्लू काय करते माझं बघायला. ऑलमोस्ट आमचे बघा किचन दाखवू सगळ्यांना. किती छान क्लीन झालेले आहे किचन. इतकं घाण झालं होतं, किती सुंदर चकाकते. मला एवढं भारी वाटतंय माहिती का हे किचन असं बघून छान. संध्याकाळची वाजले 7. आम्ही दीदीकडनं आलो आहे घरी. तिथं आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि आता आम्ही चाललो आहोत ह्याला बाहेर चाललो आहोत मार्केटमध्ये. येस, करेक्ट. बाजार करायला चाललो आहोत. बाजार नाही आहे 7 मगाशी वाजले होते, आता 8 पण वाजायला लागले. मी आत्ता आवरायला गेले आणि मी बघितलं की 7:05 झाले होते आणि आत्ता 7:30 वाजूनही गेले. एवढा वेळ मला आवरायला लागत नाही ॲक्च्युली, पण मला त्या चिनूमुळं झाला असणार उशीर. ओके, फाईन. तर आम्ही निघालो आहोत आता बाहेर आणि बघा माझं किचन किती क्लीन दिसतं. एवढं छान वाटतंय माझं किचन आज, म्हणजे खरंच भारीच दिसते. म्हणून आज ठरवलं की आज आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला, घरी जेवणार नाही आहे. चला आता व्लॉग मी संपवते आहे. आणि मी आता खूप नोटीस केलं, व्लॉग तुम्ही शेअर करत नाही आहे, तर शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा. आणि काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करतातच, मी बघतेच आहे.